नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरगुती पद्धतीने जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे पास्ता रेसिपी बनवणार आहोत, तेही अगदी 15 मिनिटात। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता पास्ता बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत। त्याच्यासाठी एक मोठा असा कांदा घ्यायचा आहे आणि त्याला बारीक बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। सोबतच आपल्याला घ्यायचा आहे एक टोमॅटो आणि त्याला सुद्धा बारीक बारीक स्लाइस मध्ये उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। त्याला तुम्हाला आवडत असेल तर बारीक सुद्धा कट करू शकता। त्यानंतर सोबतच घ्यायची आहे आपल्याला शिमला मिरची आणि तिला सुद्धा बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। तर शिमला मिरची पास्त्यामध्ये टाकल्याने छान अशी टेस्ट येते, असेल तर नक्कीच टाका। आता आपल्याला पास्ता बॉईल करायचा आहे। त्याच्यासाठी गॅस पेटवून एका भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपला सर्व पास्ता टाकायचा आहे। आता पास्ता बॉईल करायसाठी आपल्याला त्यामध्ये वरून 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे। याने काय होते, आपला पास्ता छान असा टेस्टी होते आणि सुटसुटीत सुद्धा होते। तेल आणि मीठ नक्कीच घाला। त्यानंतर आपला पास्ता शिजेपर्यंत आपण इकडे मसाला तयार करूया। त्याच्यासाठी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तळली की त्यामध्ये टाकायचं आपल्याला लसूण, जिरे आणि अद्रकची पेस्ट आणि याला सुद्धा थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता कांदा जास्त लालसर नाही होऊ द्यायचा, थोडाच फ्राय करायचा। नंतर त्यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। त्या सोबतच घालायचं आहे टोमॅटो आणि त्याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। तर 2 मिनिटांनंतर काय करायचं आहे, मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडं मीठ आणि हळद आणि पास्ता मसाला टाकायचा आहे। पास्ता मसाल्यामध्ये सर्व टेस्ट राहतात, त्यामुळे याच्यामध्ये वेगळं काही टाकायची आवश्यकता नाही। पास्ता मसाला टाकायचा आहे आणि याला सुद्धा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला पास्ता बॉईल करून झालेला आहे। आता आपण काय करूया, छान थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पास्ता टाकून घ्यायचा आहे। छान असा शिजलेला आहे। आता सर्व पास्ता यामध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व पास्ता यामध्ये टाकून झालेला आहे। आता छान असा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे। एकसारखा पूर्ण आपल्याला सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला पास्ता। अशा प्रकारे 1-2 मिनिट आपल्याला होऊ द्यायचा आहे, जास्त शिजवायची आवश्यकता नाही। तर फायनली मित्रांनो, आपली पास्ता रेसिपी बनवून तयार झालेली आहे। एकदा अशा प्रकारे तुम्ही पास्ता रेसिपी घरी बनवून नक्कीच बघा। एकदम सोपी पद्धत आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात आपले पास्ता बनवून तयार होते। खायला एकदम टेस्टी लागते। एकदा जर आपण बनवला तर नेहमी बनवून खातोच। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।